सीवुड विभाग में लंबे समय से पनपती जन समस्याओं को लेकर फिर एक बार बीजेपी के पूर्व स्थानीय नगर सेवक विशाल डोलस ने आक्रामक भूमिका अख्तियार की है। इस बार अगले 2 दिनों में इन समस्याओं का निपटारा नहीं हुआ तो 17 जुलाई को मनपा मुख्यालय के सामने ही अनिश्चित अनशन का इशारा विशाल डोलस ने आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे को दिया है। सीवुड विभाग में बेबी डे केयर सेंटर शुरू करने में मनपा की उदासीनता, गड्ढों से भरी बदहाल सड़कें, बढ़ती ट्रैफिक की समस्या, सेक्टर 50 से डीपीएस स्कूल तक जाने के लिए पदचारी पुल का निर्माण, स्पोर्ट्स सेंटर, सेक्टर 46A में बिल्डर द्वारा निर्माण काम में की जा रही ब्लास्टिंग से लोगों के घरों में आई दरार जैसी समस्याएं प्रमुख रूप से शामिल है। विशाल डोलस ने कहा कि इन समस्याओं का तत्काल निवारण नहीं किया गया तो जनता के साथ मनपा मुख्यालय के सामने ही अनिश्चित अनशन होगा। सर, सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आज पुन्हा एकदा आपण शूट्स मधल्या काही गंभीर विषयाबाबत या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि एवढ्या शॉर्ट टर्मवर परत येण्याचं कारण एवढंच की आपण गेल्या वेळेस प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रशासनाला आपण संधी दिली होती की आपण त्यामध्ये सुधारणा करावी आणि जे नागरिकांचे प्रश्न जे आहेत, जे वर्षानुवर्ष रखडलेले आहेत, ते मार्गी लावावेत। या दरम्यान प्रशासनाने फक्त आश्वासन दिलेले आहे, आज करू, उद्या करू, परवा करू असं करता करता वर्ष यामध्ये गेलेले आहे। आता या सगळ्या गोष्टींची वाट न बघता कोणाची आम्हाला भीकेची गरज नाही, दयाची गरज नाही। याकरिता आम्ही जे विभागातील नागरिक आहेत त्यांच्यासह या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि या दरम्यान जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पुन्हा एकदा आपल्या समोर मी मांडतोय। आमचा सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की सेक्टर 46 या ठिकाणी एक 50,000 स्क्वेअर मीटरच्या भूखंडावरती एक गृहप्रकल्पाचं काम सुरू आहे। त्या ठिकाणी ब्लास्ट केल्यामुळे आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत, जवळजवळ 25-26 किंवा त्याच्यामध्ये 30-40 इमारती असतील, त्यांना तडे गेलेले आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे त्यांच्यावरती झालेला आहे। या दरम्यान सोसायटीने बिल्डरकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा त्यावरती हवी तशी कारवाई झालेली नाही। त्याच्यावरती विकासक काय भूमिका घेणार, त्यांचे घरे रिपेअर करून देणार, त्यांना नुकसान भरपाई देणार की नाही देणार, ही बाब अजून प्रशासनाने स्पष्ट केलेली नाही किंवा त्यांनी मांडली देखील नाही किंवा नागरिकांना याबाबत माहिती दिली नाही। काही गोष्टी सुरू आहेत त्या आतल्याच सुरू आहेत। दुसरा विषय हा सर्व परिचित असा विषय आहे, पाळणा घरासंदर्भात आपण प्रशासनाला खूप संधी दिली। गेल्या काही महिन्यांमध्ये आम्ही जवळजवळ खूप वेळा प्रशासनाकडे गेलो, परंतु त्यांची भूमिका अजून तशीच आहे। अजूनही पाळणा घराचा प्रस्ताव जर तुम्ही पाहिला आहे त्या ठिकाणीच आहे, त्याच्यावरती मुवमेंट कोणती झालेलं नाही। ICDS विभागाला ती इमारत स्वस्त दरामध्ये भाड्याने पाहिजे आणि प्रशासनाला त्यांची ती बाब मान्य नाही आहे। प्रशासनाला ती इमारत भाड्याने जबरदस्ती द्यायची, जबाबदारी पाळणा घराची शासनाची आहे, तरीसुद्धा ती जबाबदारी आपल्यावर घ्यायची नाही, अशी स्पष्ट भूमिका जी आहे ही प्रशासनाची आहे आणि असं म्हणणं देखील आयुक्तांचं आहे। तिसरा महत्त्वाचा विषय की सेक्टर 50 ते DPS शाळाचा हा जो विषय आहे, गेल्या वर्षी या ठिकाणी आंदोलन झालं होतं। त्या ठिकाणी आपण इन्स्टंट बेसिसवरती त्या ठिकाणी आपण फुट ओव्हर ब्रिज आपण बनवू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं आणि त्या प्रकारे त्यांनी प्रस्ताव बनवला होता। प्रस्ताव बनवून एवढं प्रशासनाकडे अनेक महिने पडून आहे आणि काही दिवसांपूर्वी मी आयुक्तांकडे गेलो, आयुक्तांना जी गोष्ट पाहिजे होती त्या प्रस्तावामध्ये सगळे आहे, तरीसुद्धा आयुक्त त्याच्यावर सही करायला पाठीपुढे का करतात? कदाचित पाळणा घराच्या मागणीमुळे हा विषय त्यांनी लांबणीवर टाकला की काय, असं आमचं ठाम मत आहे। चौथा महत्त्वाचा विषय आहे जो शूट्समधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ट्रॅफिकचं नियोजन जे आहे हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवलं गेलं नाही। या विभागाची लोकसंख्या वाढली गेली आणि ॲज पर द शासनाचे वेगवेगळे नियम आहेत। जर तुमची लोकसंख्या वाढली त्यानिमित्ताने सोयीसुविधा निर्माण करण्याचं काम जे आहे हे स्थानिक प्रशासनाचं असतं। याबाबत कोणत्याही प्रकारे प्रशासनाने पावलं उचललेली नाहीत, पार्किंगची सुविधा केलेली नाही। पार्किंगची सुविधा जरी नसली त्याबाबत आपण जे नोटिफिकेशन काढतो की 1 साईड पार्किंग, दोन्ही साईडला रस्त्याच्या पार्क करू नये, अशा गोष्टींचा अभाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे ॲम्ब्युलन्स जायला त्रास होतो, शाळेतल्या मुलांना घरी जायला त्रास होतो आणि घरी जात असताना आजूबाजूने एवढे वाहने असतात
तर एखादा मोठा अपघात होण्याची सुद्धा शक्यता त्यावेळेस नाकारता येणार नाही. त्याशिवाय या परिसरामध्ये जवळजवळ 5,000 घरं वाढणार आहेत. सेक्टर 46 या ठिकाणी 50 चौरस मीटर भूखंडावरती जवळजवळ 4,500 ते 5,000 लोकसंख्या वाढणार आहे. परंतु शासनाच्या नियमानुसार ज्यावेळेस ह्या प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली त्यावेळेस कोणत्याच नवीन सोयी सुविधा त्या विभागाला दिल्या किंवा त्याच्यावरती काम केलं अशा प्रकारचं नोटिफिकेशन सुद्धा शासनाने त्या ठिकाणी जाहीर केलं नाही. आम्ही त्या विभागातच राहतो. त्यामुळे अशा प्रकारे कोणतीही नवीन योजना, रस्ते रुंदीकरण असेल, मर्णीकरण असेल किंवा अजून ज्या सोयी सुविधा द्यायच्या आहेत, खुल्या जागा असतील, स्पेस असतील, अशा कोणत्याही सुविधा त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या नाहीत. या सुद्धा गोष्टीचं स्पष्टीकरण जे आहे प्रशासनाकडनं येणं आवश्यक आहे. त्यानंतर या संदर्भात जवळजवळ मला वाटतं हे सगळेच मुद्दे या ठिकाणी आतापर्यंत आपण नमूद केलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, अनेक मुद्दे आहेत, परंतु ते काही स्तरावरती, ग्राउंड स्तरावरती ते या ठिकाणी सॉल्व्ह केले जातील असा मला विश्वास आहे. परंतु जे आपल्याला मी नमूद केलेले मुद्दे जे आहेत ते सध्या सिवूडचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. अनेक वेळा शासनाकडे मागणी केल्यानंतर गेल्या वर्षभर आपण पाठपुरावा करतो. आपण पाहतच असाल 100त एक काम प्रशासन करत आहे, परंतु जे महत्त्वाचं काम आहे ते मागे राहत आहे. हे प्रशासनाला कळत नाही. जसं DPS शाळेजवळ हजारो विद्यार्थी जातात, तिकडे कोणाचा अपघात होऊ शकतो, अनेक अपघात त्या ठिकाणी पाहायला मिळतात, परंतु प्रशासन या बाबतीत संवेदनशील नाही, हे साफ स्पष्ट आहे. ट्रॅफिकची भूमिका सुद्धा तशीच आहे. ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये प्रशासनाने त्या ठिकाणी सिरियस व्हायला पाहिजे होतं. आपण पाहिले असेल सगळीकडे खड्डे आहेत. ते खड्डे भरण्याकरता जो आपण कंत्राटदार नियुक्त केलेला आहे त्याच्याकडे अशी कार्यप्रणाली देण्याची पावसामध्ये काम करेल, त्या ठिकाणी रस्ते जे सुव्यवस्थित ठेवेल. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की जी नागरिकांची ह्या वर्षी अवस्था झाली, पुढच्या वर्षी ती अवस्था व्हायला नाही पाहिजे. यासाठी काहीतरी उपाययोजना त्यांनी नागरिकांपुढे आणल्या पाहिजे किंवा त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. असे विविध मुद्दे जे आहेत या ठिकाणी आपण घेऊन प्रशासनाने आमचं म्हणणं ऐकलं नाही. आम्ही प्रयत्न केला. अजूनही 3 दिवस आहेत. प्रशासनाने जर आमच्या मागण्या मान्य केल्या, त्याच्यावरती कारवाई केली, तर हे आम्ही आंदोलन किंवा उपोषण करणार नाही. हा किंवा स्टंट नाही किंवा ही कोणती ॲक्टिव्हिटी नाही. परंतु जर आमची कामं होत नसतील तर संविधानाने जो अधिकार दिला आहे तो वापरण्याचा आम्हाला अधिकार आहे. त्यामुळे हे आंदोलन करताना आम्ही प्रत्येक घटकाकडे जाणार. याआधी काही मोजक्या लोकांना सोबत घेऊन आंदोलन होत होती, परंतु यावेळेस शालेय विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, व्यापारी संघटना असतील, त्या ठिकाणी ज्यांना ट्रॅफिकचा त्रास होतो असे नागरिक असतील. ब्युरो रिपोर्ट EW नेटवर्क.